नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, वनरक्षक मेगा भरती लवकरच येत आहे. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तयारी करायची आहे. मग वनरक्षक भरती संबंधी जे पण तुमचे प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नावर एक डिटेल व्हिडिओ आपण सध्या घेऊन येत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा जर सध्या प्रश्न बघितला, बरेचसे विद्यार्थी मित्र विचारत आहेत की नेमकं एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, परीक्षा कशा पद्धतीची असणार आहे, यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत आणि महत्त्वाचं कशा पद्धतीने आम्ही तयारी करायची, बरोबर आहे की नाही. तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे की एक्झाम पॅटर्न नेमकं काय आहे, बरोबर आहे. आता शारीरिक पात्रता काय आहे किंवा ग्राउंड कसं असणार आहे, सर्व वेगवेगळे टॉपिक आहेत, त्यावर आपण बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्हाला काय करायचे आहेत, व्यवस्थित बघायचे आहेत. फॉर्म लवकरच सुटतील, लवकरच आपल्याला तयारी सुद्धा सुरू करायची आहे. जर ज्यांनाही बॅच जॉईन करायची असेल, की वनरक्षक भरतीची परिपूर्ण तयारी करायची आहे, त्यासाठी बॅच जॉईन करायची आहे, तर तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची बॅच जॉईन करू शकता. यामध्ये सर्व विषय तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील, सर्व टॉपिक शिकवले जातील. फक्त 999 रुपये एवढी आपल्या बॅचची फी आहे. ज्यांनाही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आपला जो नंबर दिसतोय 96 89 66 56 11, नंबर काय 96 89 66 56 11, या नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच ही जॉईन करून घ्यायची आहे. कशा पद्धतीने शिकवलं जातं यासाठी तुम्ही आपले जे डेमो लेक्चर आहेत युट्यूबवर बघू शकता, ज्याचा तुम्हाला 100% काय होईल, नक्कीच फायदा हा होणार आहे. आणि बॅच जॉईन करून घ्या. सर्व विषय डिटेलमध्ये, टेस्ट सिरीज असेल, PDF असेल, सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल, जेणेकरून आपण काय करू शकतो, परिपूर्ण तयारी करू शकतो. चला तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघायचा आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सुद्धा काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. चलो तर करूयात आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात. सर्वात महत्वाचं जर बघितलं तर 12,991 वनरक्षक पदाची काय होणार आहे, मेगा भरती. खूप मोठी भरती आहे. आपल्या सर्वांनी यासाठी काय करायचं आहे, तयार राहायचंय आणि लवकरात लवकर फॉर्म प्रक्रिया चालू होईल, जेणेकरून आपण फॉर्म भरायचा आहे. सुरुवातीला आपल्याला अभ्यास चालू करायचा आहे लगेच, बरोबर आहे की नाही. अभ्यास व्यवस्थित चालू करा, जेणेकरून आपण पास होण्याचे चान्सेस वाढतील नाही, आपल्याला पासच व्हायचं आहे. आणि यावेळेस वनरक्षक या पदी आपली निवड करून घ्यायची आहे. सर्वात जास्त पद जर बघितले 1852 पद हे नागपूर विभागामध्ये आहे. यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलाय बरं का, कुठे किती जागा आहेत आणि कशा पद्धतीने कोण फॉर्म भरू शकतं वगैरे आपण बनवलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये माझा एकच उद्देश आहे की परीक्षेचं स्वरूप काय आहे, बरोबर आहे. चला त्याकडेच आपण जाऊया. महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने सर्व सरळ सेवा परीक्षा होतात, त्याच पद्धतीने वनरक्षक या पदाची सरळ सेवा पेपर होणार आहे. महत्वाचा पॉईंट काय, आपल्याकडे जर बघितलं तर मराठी जर बघितलं 30 गुणांसाठी आहे, इंग्रजी हा विषय 30 गुणांसाठी आहे, सामान्य ज्ञान 30 गुण, आणि जर बघितलं तर बौद्धिक चाचणी हा जो टॉपिक आहे एकूण तुमचं 30 गुणांसाठी आहे. हे सर्वांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. मग आता महत्वाचं लक्षात ठेवा, प्रश्न किती आहेत तुमच्यासाठी, एकूण प्रश्न आहेत 60 आणि यासाठी तुम्हाला गुण किंवा मार्क्स किती असणार आहे, 120 मार्क्स आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. मग एक पॉईंट तर तुमच्या लक्षात आला असेल, मराठीचे 15 प्रश्न विचारले जातील, इंग्रजीचे 15 प्रश्न विचारले जातील, GK/GS ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील आणि बौद्धिक चाचणी या घटकाचे 15 प्रश्न विचारले जातील. आता GK/GS म्हटलं मग आपल्याला यामध्ये इतिहास करायचा आहे, भूगोल करायचा आहे, आपलं करंट अफेअर्स करायचं आहे, हे सर्व टॉपिक आले बरं का. महत्वाचं समजून घ्या, प्रत्येक विषय इक्वल वेटेज आहे. त्याच तुम्हाला काय करायचं आहे, सर्व विषयांना व्यवस्थित तयारी करावी लागेल. जसं काही पेपरमध्ये काय होतं, आपले टेक्निकलचे किंवा तांत्रिक घटक जे असतात त्याला जास्त गुण असतात, मग त्या बाबीमध्ये किंवा त्या परीक्षेसाठी आपल्याला स्पेशल अभ्यास करावा लागतो त्याचा. इथं असं नाही, प्रत्येक विषय तुम्हाला करायचा आहे. काही जण काय म्हणतील, नको सर माझं इंग्लिश काय आहे, इंग्लिश थोडं कच्चं आहे, मी इंग्लिश करत नाही, बाकीच्या विषयामध्ये घेतो. नाही, असं नाही करायचं. आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे, प्रत्येक विषय व्यवस्थित करावा लागणार आहे. ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास सुद्धा करायचा आहे. समजतंय सर्वांना. म्हणून महत्वाचं एकतर तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, सरळ सेवा पेपर जो होतो मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि GK/GS हे सर्व टॉपिक असतात, तेच टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिक 15 प्रश्न
30 गुणांसाठी आहे, बरोबर आहे. आता आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंग्लिशचा अभ्यास कसा करायला पाहिजे, मराठीचा अभ्यास कसा करायला पाहिजे, यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते, जे टॉपिक करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. आता बघा बरं का, जस्ट मी तुम्हाला सांगतो, मराठी जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे समासावर जास्त प्रश्न विचारतात, प्रयोगावर जास्त प्रश्न विचारतात, त्यानंतर अलंकार हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याचबरोबर महत्वाचे लेखक असतील, त्यांचे टोपण नावे असतील, त्यानंतर त्यांचे पुस्तक साहित्य असतील, त्यांचा कविता संग्रह असतील, हे सर्व टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे, बरोबर आहे. त्याचबरोबर आपला शब्द संग्रह ज्यामध्ये वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, समानार्थी शब्द असतील, उतारे असतील, हे सर्व टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे आणि उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्याकडून प्रत्येक टॉपिकची व्यवस्थित तयारी करून घेणार आहे. आलं लक्षात सर्वांना? म्हणजे महत्वाचा एक पॉइंट आहे, 60 प्रश्न 120 गुणांसाठी, प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी, 4 महत्वाचे विषय आपल्याला समजलेत, बरोबर आहे. चला आता आपण काय करूयात, पुढे जाऊयात. जसं मी तुम्हाला सांगितलं 120 गुणांचा पेपर होणार आहे, 60 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी. पेपर कोण घेणार आहे? TCS घेणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. मग एक तर आपल्याला बाब काय लक्षात ठेवायची, TCS चा एक्झाम पॅटर्न काय आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारतायत, त्याच पद्धतीची आपली बॅच असणार आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व शिकवलं जाणार आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे जसे प्रश्न येतील ते टॉपिकवर आपण जास्त फोकस करणार. TCS ने मागे जे आपण पेपर घेतलेत त्याची तुमच्याकडून जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेणार, त्याचं अनालिसिस आपण घेणार आहे. महत्वाचं म्हणजे आपली जी टेस्ट सिरीज असणार आहे त्याच पद्धतीने टेस्ट सिरीज असणार आहे आणि आपण जो सराव घेणार आहे प्रश्नांचा, आपण म्हणजे एक्सपेक्टेड अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव घेणार, ते सुद्धा त्याच पद्धतीने असतील. हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. आता बघा बरं का, महत्वाचं 10वीचं जे आपला स्तर असतो त्या पद्धतीचे तुमचे पेपर असणार आहे, लक्षात ठेवायचंय. जीके, आता जीके मध्ये यांनी काय काय सांगितलंय, तुम्हाला आपल्या राज्याचा भूगोल करायचा आहे, सामाजिक इतिहास करायचा आहे, वन पर्यावरण करायचंय, हवामान करायचंय, हे सर्व बाबी. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जर आपल्याला सामान्य ज्ञान हा घटक आहे, सामान्य ज्ञान हा घटक आहे, त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक सांगितलंय आपल्याला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. इथं त्यांनी अर्थशास्त्र म्हटलेलं नाहीये, भूगोल आपलं अर्थशास्त्र नाही म्हटलेलं. त्याच पद्धतीने जर तुम्ही बघितलं की तुम्हाला विज्ञान म्हटलेलं नाहीये, करंट अफेअर्स म्हटलेलं नाहीये, प्रामुख्याने फोकस कशावर केलेला जाणार आहे, आपल्या राज्याचा भूगोल असेल, राज्याचा भूगोल म्हटलंय बरं का, राज्याचा भूगोल असेल, सामाजिक इतिहास असेल, वन पर्यावरण हवामान, म्हणजे पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट हा जो टॉपिक आहे, वनांच्या संबंधी सर्व बाबी मग आपल्याला या ठिकाणी विचारतील. आता वन पर्यावरण वगैरे जर म्हटलं मग कशावर प्रश्न विचारतील तुम्हाला, जस्ट सांगतो बरं का. जे पण महत्वाचे अभयारण्य आहेत हे आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत, राष्ट्रीय उद्यान असतील हे व्यवस्थित करायचे आहेत, त्यानंतर पर्यावरणासंबंधी ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित करायच्यात, पर्यावरणासंबंधी जे पण महत्वाचे कायदे असतील, मग रामसर करार झाला आपला, याच्याविषयी प्रश्न विचारतील, वेगवेगळे जे पण करार आहेत ना, हे सर्व करार आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. प्रदूषणाविषयीचा अभ्यास करायचा आहे, कारण ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील, म्हणजे 100% विचारले जातील. येते ना लक्षामध्ये? महत्वाचं व्याघ्रगणना असेल, पर्यावरणाविषयी अहवाल असेल, वन अहवाल आपण ज्याला म्हणतो, या सर्व छोट्या छोट्या बाबी काय करणार आहे आपण व्यवस्थित अभ्यासून घेणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षामध्ये? ऑनलाईन पद्धतीचा पेपर असणार आहे, 2 तासांचा पेपर असणार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचंय. 2 तासामध्ये 60 प्रश्न 120 गुण, हे बाकीचं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय, बरोबर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, तुम्हाला कमीत कमी 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे, महत्वाचं लक्षात ठेवा. जर तुम्हाला या ऑनलाईन परीक्षेमध्ये 45% मिळाले, बरोबर आहे, त्यानंतरच तुम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहे, म्हणजे फिजिकल वगैरे ग्राउंड वगैरे जे आपलं होणार आहे त्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र ठरतील, ज्यांना 45% गुण मिळतील, 120 पैकी 45% ज्यांना मिळतील त्यांचंच काय होणार आहे, पुढच्या टप्प्यासाठी, पुढच्या स्टेपसाठी विचार केला जाणार आहे. समजलंय सर्वांना? त्याच्या आतमध्ये मार्क्स मिळाले की तुम्ही त्याच ठिकाणी फेल होताल, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. चला तर ह्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने मला सांगायचं होतं कशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न आहे, कोणकोणते विषय आहेत, आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, किती गुण मिळवायचे आहेत आणि आपल्याला यामध्ये कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत, हे सर्व मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच आपण महत्वाचे व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तुमची जास्तीत जास्त आपण PYQ ची प्रॅक्टिस करून घेऊयात. जास्तीत जास्त कोणते महत्वाचे प्रश्न विचारतील, अतिसंभाव्य प्रश्न विचारतील, त्याची सुद्धा आपण काय करणार आहोत, लवकरात लवकर प्रॅक्टिस करून घेणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी लवकरात लवकर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं जे YouTube चॅनल आहे आपलं, ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. महत्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा,
तुम्हाला आता वनरक्षकचा पेपर होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक स्टेपवरती उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्या बरोबर असणार आहे. बरोबर आहे. चला, ज्यांना ही बॅच जॉईन करायची लवकरात लवकर आपला 9689665611 हा नंबर आहे, या नंबरवर कॉल करा आणि बॅच सर्वांनी काय करायचंय, जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये याचा फायदा हा होणार आहे. समजलं सर्वांना? चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अभ्यास चालू ठेवा, रिव्हिजन करा, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी करायची. थँक्यू सो मच. भेटूयात लवकरच.